एका लग्नाची दुसरी गोष्ट। तू लहानपणी खरंच डोक्यावर पडला होतास का रे? हा, मी घोरते हे सगळ्यांना कळेल, ते सगळे बघतील, मग मला चिडवतील म्हणून मी चिडलेली नाहीये। मग अरे मी आपल्या बेडरूम मध्ये बेडवर झोपण्याच्या ऐवजी वळकटीवर झोपले होते असं शूट केलंयस तू, आणि ते बघितले आता सगळ्यांनी। आता आईची शपथ, आता तेच, आता काय करणार आहोत आपण? काय सांगणार आहोत सगळ्यांना? हा, तुझ्या सुपीक डोक्यात काही येतंय का? तुझ्या लक्षात येतंय का तू किती मोठी चूक करून बसलायस घनश्याम? माझ्या लक्षात आलंय। काय? हेच की तू माझ्यावर चिडलीस ना की माझ्या नावातला विसर्ग प्रामुख्याने उच्चारतेस। म्हणजे घनश्याम असं म्हणतेस। आता या मुद्द्यावर ना भांडणार आहोत का आपण घनश्याम? बघ बघ बघितलंस, तू असं म्हणतेस घनश्याम असं म्हणतेस बघ। नाही म्हणजे मी आत गेलेच नाहीये, मला बाई धीरच होत नाहीये आत जायचा। येते राधा। राधा काय निघालीस ऑफिसला? हो, आज पहिलाच दिवस ना तुझा? पहिलाच दिवस म्हणजे लग्नानंतरचा ग पहिला दिवस ना। हो हो हो। मग वाटतंय? वाटतंय वेगळं वाटतंय? वाटतंय वेगळं काही? हो। काय काय वाटतंय? म्हणजे असं आधीच घर ऑफिस पासून थोडं जास्त लांब होतं ना, त्यामुळे लवकर निघायला लागायचं। आता कसं उशिरा निघालं तरी चालेल। सोडून यायला आता हक्काचा माणूस आहे ना। ही वळकटी कसली रे गना? कुठली? अरे ही काय, ही वळकटी? अच्छा ही कुठे कुठे म्हणजे ही वळकटी कुठे आहे? अगं ही चटई सतरंजी आणि एक अशी उशी अशी अशी गुंडाळून एक ठेवली इकडे। हो पण तेच, हे चटई उशी सतरंजी हे इथे असं हे कशाला? पाठ 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 राधाची, अगं राधाची पाठ धरते कधी कधी रात्री, आणि असं स्पंजच्या बेडवर झोपून ना कधीतरी तिची पाठ धरते। तर डॉक्टरने तिला काय सांगितलं की खूप त्रास झाला कधी तर असं जमिनीवर झोपा असं, म्हणून एक हे तुझं जोकिंग नाहीये ना? असं काय बघताय? काही नाही ग, हरवलेलं सापडलं ना की असंच होतं बघ। मी कुठे हरवले? मी इकडेच आहे कायम तुमच्या बरोबर। तू आता राधा घनश्याम काळे झालेली आहेस। फार दिवस नाही राहणार हो। काय म्हणजे ही सल तुमच्या मनात फार दिवस राहणार नाही। नाव बदललंय फक्त, त्याने याचा काय फरक पडणार आहे? त्याने ना एवढं इम्प्रेशन मारून ठेवलं ना पप्पा तुमच्यावर, तुम्हाला माझ्यापेक्षा त्याच्यावर जास्त विश्वास आहे आता। नाही, माझ्यापेक्षा जास्त लाड करता, मी भांडणार आहे त्याच्याशी जाऊन। भांड चांगली भांड त्याशी, पण इथे नको, तिथं। म्हणजे आता जाणार आहात ना तुम्ही, तिथे बाकी कोणी नसणार आहे, तुम्ही दोघंच हनीमूनला। आता कुठे कुठे जायचं ठरलंय मग? काय झालं आता, लग्नाची धावपळ झाली ना खूप, तर हे झालंय ऑफिस मध्ये काम खूप राहिलंय, त्यामुळे मला रजा नाहीये, आणि घनश्यामला पण खूप वर्क प्रेशर आहे आता। त्यामुळे आमचं असं ठरलंय की आत्ता काही घाईघाईने जायचं नाही, नंतर जायचं थोड्या दिवसांनी। घाई कशाला ना उगाच उगाच। नाही 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 नाही, आत्ताच जायला पाहिजे। ते सगळं जुनं झाल्यावर का जाणार तुम्ही? ऑफिस मधनं वेळ मिळत नाहीये का तुला? रजा मिळत नाही का? मी फोन करतो सोनावण्यानं। नाही 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 पप्पा, फोन करू नका, मी मोठी झाली आता, मी पोळी घेऊन आले। फोन नका करू। एका लग्नाची दुसरी गोष्ट। सुख घाली माझ्या दारी पिंगा।